नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर संदर्भातली। गेल्या अनेक दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे। कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जात आहे, तर त्याचा दुबईतला एक फोटो आता व्हायरल झाला असून त्यानं शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि त्याला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाहीये। त्याचा अटकपूर्व जामीन त्याच्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे, मात्र तो दुबईत पळून गेल्याची माहिती आहे। तर एकीकडे प्रशांत कोरटकर दुबईला असल्याचे फोटो व्हायरल झाले असताना कोरटकर हा चंद्रपुरात लपून बसल्याची चर्चा आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकर चंद्रपूर येथील एका हॉटेलमध्ये होता, मात्र 19 मार्चला रात्री हॉटेलमधून बाहेर पडला आणि नागपूरच्या दिशेने आला नाही। त्यामुळे कोरटकरला अटकेपासून दूर ठेवण्यात काही पोलिसच मदत करत नाही ना, अशी शंका या सगळ्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली आहे। तर प्रशांत कोरटकरवर पोलिसांचाच वरदहस्त आहे का असा सवाल उपस्थित झाला असताना प्रशांत कोरटकरचा दुबईतला एक फोटो समोर आल्याने तो दुबईत पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते। यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरींनी केलाय। पोलिसाचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर असा पळवाट शोधू शकत नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे। प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल, तो चंद्रपूरला जातो, चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिम्मत असेल तर मला या दुबईला शोधायला। पण मी चॅलेंज देऊन सांगतो, तो दुबईत पळून गेलेला नाही। पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे। तर शिवद्रोही प्रशांत कोरटकर दुबईला पळून जाण्यामध्ये मंत्रालय कनेक्शन असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडनं केलेला आहे। कोरटकर दुबईला कोणत्या आशीर्वादाने पळून गेला, तात्काळ कोरटकरला अटक करा अशी मागणी यावेळी संतोष शिंदे यांनी केली आहे। दुबईला पळून गेल्याची बातमी प्रसिद्ध झाली, याचा अर्थ मंत्रालयाच्या कुणाच्या तरी आशीर्वादाने त्या ठिकाणी कोरटकर पोलिसांच्या हातावर तुरी घेऊन जर पसार झाला असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो। मंत्रालयाचंच कनेक्शन प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जाण्यासाठी कारणीभूत आहे। तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहेत। प्रशांत कोरटकर सत्तेचा माणूस आहे म्हणून पोलीस त्याच्यावर हात टाकत नाहीयेत, अशी टीका वडेट्टीवारांनी केलेली आहे। कारण फोटो तर मी पण पाहिले, तो दुबईचा आहे की सिंगापूरचा आहे, तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? आणि त्याला पकडलं जात नाही, बिनधास्त फिरतो तो। असा आहे नागपूरकरचा एक कोरटकर, कधी कधी मोठ्या मोठ्या लोकांना जाऊन भेटतो, मुख्यमंत्र्यांना भेटतो, अमित शहाजींना भेटतो, पंतप्रधानांशी हातमिळवणी करतो। त्यामुळे नागपूर पोलिसांना माहीत असेल, अरे हा फारच जवळचा आहे सत्तेच्या, हात घातला तर आपल्यावर हात घालतील म्हणून घाबरले असतील। तर प्रशांत कोरटकर अजूनही सापडत नसल्यामुळे विरोधकांनी मात्र सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे। दरम्यान आता तो कधी सापडतो आणि पोलीस त्याला कसं शोधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात न्यूज.20च्या माध्यमातून। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार आहेत। पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत, त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे। यावेळेस जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकरही उपस्थित असणार आहेत। अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंददार आड चर्चा झाली। पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाआधी दोघे चर्चा करत होते। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि या पार्श्वभूमीवर आज झालेल्या भेटीनं चर्चांना उधाण आलंय।
अजित पवारांची बैठक चालू असतानाच दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार VSI कार्यालयामध्ये पोहोचले। यावेळेस वळसे पाटलांनी केबिनचं दार उघडून पाहिल्यानंतर पवारांनी केबिनमध्ये कटाक्ष टाकला। अजितदादा जयंत पाटील भेटीवर राऊतांनी टीकास्त्र डागलंय। यांना भेटण्यासाठी अनेक ठिकाणं असतात, कारणं असतात, आमच्याकडे असं काही नसतं असा टोला यावेळेस राऊतांनी लगावलाय। प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। यावेळेस भाजपाच्या राजवटीमध्ये काहीही होऊ शकतं असा टोलाही राऊतांनी लगावलाय। माणिकराव कोकाटेंच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत। कोकाटेंसह 25 माजी संचालकांना सहकार विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता या प्रकरणी ही नोटीस आहे। आमदारकी धोक्यात आल्यामुळे वडेट्टीवारांचं टेन्शन वाढलेलं आहे। निवडणूक प्रतिज्ञापत्रावर 25 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेत, तर वडेट्टीवारांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रासाठी पत्नीच्या नावाचा स्टॅम्प पेपर वापरल्याचा आरोप करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत। हिंसाचाराच्या घटनेनंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत। फडणवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतील आणि यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावाही घेतील। धारावीतील 1 इंचही जागा अदानीला देणार नाही असं मंत्री आशिष शेलार यांनी ठणकावले। धारावीमध्ये अदानीच्या नावानं एक तरी 7/12 आहे का दाखवा असं आव्हानही यावेळेस त्यांनी विरोधकांना दिलं। हिंसाचाराच्या घटनेनंतर 5व्या दिवशी सुद्धा नागपुरात 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम आहे, तर 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी उठवली आहे। सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील 11 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली। नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांनी आणखीन दोघांना ताब्यात घेतलेले। हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान अशी त्यांची नावे आहेत। महाल आणि हंसापुरी भागामध्ये हिंसाचाराचं प्लॅनिंग त्यांनी केल्याचं तपासात उघड झालंय। नागपूर दंगल प्रकरणामध्ये मास्टरमाइंड फहीम खानसह पोलिसांनी हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना ताब्यात घेतलेले। हमीद इंजिनियरनं मुजाद्दीनसाठी देणग्या गोळा करण्याचं आवाहन केलं होतं, तसेच त्यानं गाझाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचं सोशल मीडियावरनं आवाहन केलं होतं। त्याचे पुरावे आता सायबर पोलिसांच्या हाती लागले आहेत। माथेरान मोटर वाहनांसाठी खुलं होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे। पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने प्रदूषणाने इथलं वातावरण दूषित होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींची एसटी तिकिटातील 50% सवलत सुरू राहणार आहे। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास बंद होणार असल्याची चर्चा होती, मात्र ही सवलत सुरू राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। घणसोलीमध्ये सेंट्रल पार्कमध्ये जलतरण तलाव लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे। सेंट्रल पार्कमधील तलाव सुरुवातीपासूनच वापराविना पडून होता, त्यामुळे या तलावाची दुरवस्था झालेली। मात्र आता 60 लाख रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आलेली आणि नागरिकांसाठी मासिक पासचं शुल्क 100 रुपये असणार आहे। 2 वर्षांपासून रखडलेला पुणे नाशिक हरित महामार्ग प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे। या मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारनं नुकतीच प्रसिद्ध केली आहे। 1545 हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शासनाच्या प्रशिक्षणाला अनेक शिक्षकांनी दांडी मारलेली आहे। सोलापुरात राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेनं हे प्रशिक्षण आयोजित केलं होतं। धक्कादायक म्हणजे दांडी मारलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याची प्रमाणपत्रही दिली गेलेली आहेत, तर कोऱ्या प्रमाणपत्रांवर प्राचार्य आणि समन्वयकांच्या सह्या असल्याचं समोर आलंय। कर्जत येथील विला बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची ऑनलाईन फसवणूक केली गेलेली आहे। ओशिवरा पोलिसांच्या सायबर पथकानं कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे। यावेळेस आरोपीवर मुंबईच्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आणि याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे।
एकीकडे कोरटकर दुबईत असल्याचे फोटो व्हायरल झाले असताना कोरटकर चंद्रपुरात लपून बसल्याची चर्चा आहे। 19 मार्चपर्यंत कोरटकर चंद्रपूरच्या एका हॉटेलमध्ये दिसला। कोरटकरला अटकेपासून दूर ठेवण्यात काही पोलीस कर्मचारीच मदत करत असल्याचा संशय यावेळेस व्यक्त होतोय। गुन्हेगारांसोबत रील बनवणं एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलं आलेलं आहे। सामच्या बातमीनंतर हिंगोली पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे यांचं निलंबन झालंय। प्रणय फुके यांच्या मागणीनंतर कारवाई करण्यात आली आहे। युक्रेनने रशियाच्या 700 किलोमीटर आत घुसून जोरदार हल्ला केलेला आहे। या ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाचा एअरबेस उद्ध्वस्त झाला। रशियाचा एंगल स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर हा ड्रोन हल्ला झाला। स्फोटामुळे आजूबाजूच्या झोपड्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या, तर या परिसरामध्ये धुराचे लोटही पाहायला मिळाले। चिंचवडमध्ये बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी 9 वर्षांपासून बंद आहे। आतापर्यंत 20 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत। आता तिसऱ्या टप्प्यातील कामं हाती घेण्यात आली असून त्यामुळे आणखी 1.25 वर्ष हे संग्रहालय खुलं होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। आजपासून IPLचा महासंग्राम रंगणार आहे। गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यामध्ये सलामी बार उडेल। यावेळेस सलग 2 महिने 10 संघ 13 ठिकाण आणि 74 सामन्यांची मेजबानी क्रिकेट प्रेमींसाठी असणार आहे। पण या सामन्यावर पावसाचंही संकट आहे। आता बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातली। फरार प्रशांत कोरटकर फडणवीसांचा सोयरा आहे, त्याचमुळे तो पोलिसांना सापडत नाहीये असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी केलाय। कोरटकर सापडत नाही हे पोलिसांचं अपयश नाही असंही यावेळेस त्यांनी म्हटलंय। नाही, पोलिसाचं अपयश नाही, हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय, त्याचे सोयरे आहेत। अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे। त्याने एक टीमच तयार केली, टोळी तयार केलेली, ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा, महापुरुषांचा, फक्त दाखवायला हिंदू दाखविते, ते हिंदुत्व दाखविते आणि रासरोज घाणेरडे शब्दात बोलते। तेव्हाच कळतं माणसाला याच्या पाठीमागात त्यांचा पाठीराखा कोण, त्यांना बळ कोण देतो, बोलायचं कोण सांगतो। नंतर दाटोमुटी फक्त ते बोलणार, देवेंद्र फडणवीस दाटोमुटी बोलणार, मी असं करतो तसं करतो, काही करत नाही तो। काल तर योगायोगाने ज्वेल ओम रामजी यांच्याकडे काम होतं आपल्या बगरे सरांचं, तर आम्ही तिघं अर्धा तास काल गप्पा, त्यांनी आम्हाला वेळ दिला होता। त्याच्यामुळे त्यांच्याशी जाऊन बरीच चर्चा करायची काल संधी मिळाली। काही डिपार्टमेंट्समधून आम्हालाही ते लिंक्स देतात की असं करा तसं करा, किंवा काल तुम्ही जर रिप्लाय ऐकला असेल वॉटर सप्लायचा, तर काल CR पाटलांनी असं भाषण केलं की कुठेही पाण्यामध्ये किंवा इरिगेशन किंवा जलजीवन मिशन JJM आपण म्हणतो, ज्याला आम्ही दिल्लीत म्हणतो, तर जलजीवन मिशन किंवा अशा कुठल्याही पाण्याच्या संदर्भात कुठेही भ्रष्टाचार झाला तर मला पत्र लिहा, पत्र लिहायचं नसेल तर मला फोन करा, मी इन्क्वायरी लावीन। हे ऑन रेकॉर्ड काल जलजीवन मिशन आणि भारतातल्या कुठल्याही खासदाराला काल त्यांनी विनंती केली आहे, आव्हान केलंय की तुम्ही मला सांगा। आणि तेच यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। धाराशिवच्या उमरगा बस स्थानकातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या ST बस आज बंद राहणार आहेत। कर्नाटकातील विविध कन्नड संघटनांनी बंदची हाक दिल्याने ही बस सेवा बंद करण्यात आली आहे। दरम्यान कलबुर्गी मार्गावर जाणाऱ्या विविध आगारांची बस वाहतूक बंद राहणार आहे। पनवेलच्या रस्त्यांवर मराठी भाषेतूनच सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पूर्वी सिग्नल यंत्रणेवर इंग्रजी आकडे दिसत होते, तर आता सिग्नल यंत्रणेवर आज चक्क मराठी आकडे पडत असल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे।